वहिनी वहिनी काय म्हणते मग पोरगी? कशी वाटली तुम्हाला काजल? अन तिची आई बाबा घर गिर कसं वाटलं तुम्हाला? काय पाहा लागते गण्या बापूजी, एक नंबर. पोरगी तर मस्त आहे बा. पोरगी चांगली आहे, तिचे आई वडील तर त्याच्यापेक्षा चांगले आहे. पण गण्या बापूजी, एक चुकलं बा त्याचं. काय वहिनी काय चुकलं? सगळं तर बरोबरच केलं त्यानं. अजून काय करायला पाहिजे होतं? बापूजी काय केलं त्यानं आपल्यासाठी? अरे बा, चहा नाही पाजलं, पाणी नाही पाजलं, हा पायद्वारे पाणी नाही दिलं, आणि पोहे नाही केले. साधारणपणे आपल्या इकडे काय आहे का, चहा पोहे नाश्ता हेच देते ना. जेवायला तर विचारलंच नाही, पण पोहे नाही दिले ना. एक प्लेट पोहे त्याच्यावर गेलो होतो काय आपण? हे नाही दिले, एक कप चहा नाही पाजला. बरं चहा तर सोडा, पाणी नाही दिलं ना. माय तर नुसतं हात गणून उभीच होती, आणि पोरगी तर पाहिली तर काजू म्हणा मला बस एवढ्यातच होती. हा काय वहिनी, मॉडर्न लोक आहे ते. आपल्यासारखे थोडे आहे की गावरानी. एकदम चांगले लोक आहे ते, सुशिक्षित सुधारलेले. आपल्यासारखे बिघडले नाही आहे ते, सुधारले लोक आहे वहिनी ते. म्हणून ते की नाही याच्यावर विश्वासच ठेवत नाही. काय बापूजी, तुम्ही बी त्याचा जाग जागता. विश्वास नाही म्हणजे काय भूत होता का इथं? अंधश्रद्धा पैरून राहिलो होतो काय आपण तिथं? का लग्न जोडायला गेलो होतो का? ते विश्वास नाही करत त्या गोष्टीवर. विश्वास तर कोणीही करते. पाहुणे गेले म्हणजे पसंत असो का नसो तरी त्याला चहा पोहे तर करतेच ना. वहिनी नाराज नका होऊ बरं. चला माझ्या घरी, मी पोहे खाऊ घालतो तुम्हाला, चाय पाचतो. तुमच्या घरचे नाही पाहिजे मला. मी कुठं म्हणून राहिली का मला पाहिजे होते म्हणून? अरे पद्धत असते एक. पद्धत नसते काय का चहा पोहे गेले पाहिजे म्हणून? आता तुम्ही गेलेच नाही कुठं पोरी पाहिले तर तुम्हाला काय समजन? पोरी पाहिले जर गेले असते समजलं असतं काय काय देते तुम्हाला, काय सन्मान करते म्हणून. यायनं तर काहीच नाही केलं. आले या आणि बसा. बस उभेच्या उभेच होते मायबाप. तिच्या तिथं उभ्याच केलं ते ना सगळं. पाहिजे बा, नाही तर तुम्हाला उभाशी ठेवत जाईन जात सासरी तर. गण्या जा ना आता, तुला जा लागन ना वावरात, जा लागन ना. जाय आता, झालं ना आता सगळं. हा बाई जातो मी. काय काकू एवढं आज्ञाधारी पोरग तुमचं? ये म्हटलं येते, जाई म्हटलं जाते, पण फसलं बा तिथं. मला तर असंच वाटते पोरगी बरोबर नाही आहे ती. कायची काजू म्हणतेस मला म्हणते, अशी म्हणते. नावही सरकारने सांगितलं नाही. कशी पोरगी पाहिली काय माहित बाबा बापूजीनं, कुठं सापडलं हे नक्षत्र त्याला तर. मोहिनी काय करू, मला पसंत नाही आहे ती पोरगी. हा मलाच फिरवून बापा नाही रे, मलाच करायला लागून कामं सारी. काय काम करते होती, उभीची उभी राहते नाही रे. हा आणि माय तर पाहिली नाही काय, माय हात गुंडून उभीच राहते. बापाला तर काही घेणं देणंच नाही आहे बाबा. हा करा नाही करा. पोरगी असली म्हणजे झालं काय? एवढ्यानंच होते का माय? चहा नाही पाजला का पाणी नाही पाजलं? हे कोणती माणुसकी यायची? तुझी पसंती चालून राहिली काय आता? हा ते पोरग म्हणून तेच होईल ना. अरे त्याला पहिलेच पसंत आहे पोरगी, आणि तिचे माय बापही. मग आता काही नाही करू शकत तू सुमन. आता माहित आहे, आता फक्त आणली सून तर बस ठेवून आहे तुला घरात. कोणाही पद्धतनं चांगली वागो वाईट वागो काही करू, बस तुला ठेवून आहे आता. हे तू आता गाठ बांधून घे. हो ना हो पुष्पाबाई, भलं बेकार झालं बिचारे. हा कशी पोरगी पाहिली काय मी त्यानं? तिला धड बोलाचाही सवाद नाही आहे अजून. आणि काय बोलते बापा ते कुकडला कुकडे, धड नाव सांगत नाही. हा एवढी मोठी शिकली म्हणते, नाव सांगता येत नाही तिला अजून पूर्ण. बापाचं नाव लावत नाही मागं. काजू म्हणतस मला, हे कोणतं बोलणं बापा? अरे त्या दिवशीच म्हटलं बाई तिले, बाई चांगली बोलत जाय, असं तसं घरी जाय म्हटलं, मग तुले आम्ही पाहायला येऊ. आता असं वाटलं बापा का पोरगी इकडे उद्धटासारखी आहे तर घरी निदान चांगली असं मायबापासमोर. पण मायबापच तर बिघडले आहे व पुष्पाबाई. तर पोरगी कशी नाही त्याची? लाताच का नाही तुमच्या पोराला आता जिंदगीभर? कशी पोरगी पाहिली ना, काय म्हणाले आता? तसे आपल्या गावातले लोक लय पटर पटर टप्पर टप्पर करते नी रे. काय झालं हो सोयरिकीचं? जोडून आल्या काय तिकून? काय करतात सरला बाई? जोडून शिवून गेलो तिकून. आता नाही जोडलं असतं तरी जोडा लागलं असतं. आणि पहिले जोडलं होतं ते पोरानं जोडून घेतलं पहिले. फक्त आपल्याला काय तिथं पाहायला पाठवलं बापा, जा म्हणून या तिथून पाहून. काय पाहायला पाठवलं ना काय नाही तर काय माहिती त्यानं. हा बैताड पोट्ट माझ्या घरचं. पोरगी पाहिली कशी आहे, पागलासारखी पोरगी पाहून घेतली त्यानं. मला तर बिलकुल पसंत नाही आली ती. कशी आहे पोरीचे मायबाप गिबाप कसे आहे, घरदार सगळं व्यवस्थित आहे? आणि काय म्हणते पोरगी खुश आहे काय? पोरगी खुश आहे ना, पोरगही खुश आहे, मायबापही खुश आहे. असं नाही का मला काही दुःख नाही आहे. माझ्या पोराला पोरगी भेटली तर त्याच्यात आनंदच आहे मला. पण पोरगी व्यवस्थित नाही आहे बाबा. सरला बाई तुम्ही काही बी म्हणा, मला काही पटूनच नाही राहिली माय म्हणाले ते. हा जाऊ दे आता, पोराच्या अंगाला हळद लागली म्हणजे बस आहे. झालं ना लगन होऊन गेलं नाही, हे महत्वाचं. एक तर पोरी भेटून नाही राहिल्या माय. लोक कोणत्या कोणत्या पोरी आणून राहिल्या, ते तर साजरीच असून तरी बरीच असून लोकांपेक्षा. साजरी आहे हो, साजरी आहे सरला बाई, लय साजरी आहे. पहा देखायला साजरी आहे तशी, जराशी बोलायला हाय वांडाय. ते तर असतेच आता, लय जण असते पप्पा वांडाय. तुम्हाला तर आता अनुभव असणच. हिंड झालं असं तर जा ना आता घरी. इथंच उभी राहशील काय आता? कामधंदे करणं जराशी, जाणं करू लागणार त्या वैशालीले. बिमार आहे ते, तब्येत खराब आहे तिची. हा नुसतं काही इकडली तिकडे अल्लम टल्लम फिरूनच राहिली नाही रे. सकाळीच पासून पाहून राहिली मी तुझ्या. झालं ना आता, गेली होती ना काकू सोबत, आली आता घरी. जाय आता इथंच उभी राहशील काय आता मोठा बाई काही? आता बाई तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला असं वाटते तुम्हीच हुशार आहे, मोठे आहे तर. मला काही समजतच नाही. मीच तर बोलली शेवटी तिथं, मॅच तर जोडली ते सोयरी. तू काय जोडली माय मोहिनी? पहिलेच तर जोडली आहे ती, आता काय जोडतं त्याले? अहो काकू मजाक करून राहिली ना, मजाक नाही समजत का तुम्हाला? मजाक काय हो सरला बाई, लयच बेकार लोक आहे बापा पोरीचे मायबाप. चहा पाणी नाही विचारलं ना आम्हाला. दिवसभराचं बसलो आम्ही त्याच्या घरी, एक कप चहा नाही दिला म्हटलं, का पोहे नाही दिले, काहीच नाही दिलं. विचारलं नाही म्हटलं कायच्यासाठी. चहा पाणी नाही विचारलं म्हणते. ही गेली होती चोपडी तिथं,
इले कायच गरज होती जायले. अजून सांगून राहिली मॅच जोडली सोयरी. हिनं जोडली काय हे? पहिलेच तर जुटला आहे आणि हे सांगून राहिली मॅच जोडली. उद्या काही झालं कधी इलेच नाही तिथं चिपोट्या ओढत. आता बाई आले काय तुम्ही? बापा मी म्हटलं बसा ना तिथं चहा पाणी प्यान म्हटलं. तुम्हाला की बाहेर गमत नाही वाटतं जरासही? हा नाही तर मग नुसतं घरातल्या घरात बसला राहता. तू कायले तिथे चोपडे धंदे करून राहिली होती. मॅच जोडली सोयरीक मॅच जोडली सोयरीक. हा उद्या काही झालं ना तर डोक्यावर झिपोटे नाही राहीन म्हटलं तुया. टकली करून टाकन तुले. हा लोक काही गंमतची नाहीये. काय आता बाई म्या केलं तर मीच म्हणून गणी. मीच तर बोलली तिथं. सगळं विचारपूस हे ते गेलं. ह्या तर काही बोलल्याच नाही. शब्द नाही बोललं कोणी. मग मलाच बोलायला लागलं ना. मी गेली ना तर फायदाच झाला आता बाई. तुझ्या समोर बोलणं म्हणजे गध्याले गीत सांगण्यासारखं आहे. समजलं? ते एक वर्ष ते गधे तरी पुरलं. ऐकून घेते कोणती गोष्ट. पण तू ऐकायला खाली नाहीये म्हटलं. नाही म्हणजे नाहीच बिलकुल. बरं काय भेटलं मग तिथं गेली होती तर? चहा पाणी तर केलंच नाही म्हणते होते ना. आता बाई चहा पाणी तर सोडा. पाय धुवाले पाणी नाही दिलं म्हटलं. आणि पोहे नाही केले. तुम्ही सांगा पोहे करायची पद्धत नाही की आपल्या इकडे? अरे ते नाही केले म्हटलं. हा हात गोंडून उभी होती पोरीची माय अशी. आणि पोरगी येते का समोर? पहिले पोरगीच समोर होती म्हटलं बोलाले. सुमन काकूचं काही खरं नाहीये. आता बाई सुमन काकूले काय मी घर सोडून पळायला लागन ते एक दिवस. म्हणजे तुझ्यापेक्षा आहे का पोरगी? आता बाई मायापेक्षा म्हणजे मी काय एवढी खतरनाक आहे का? एवढी बेकार आहे काय? मी तर तुम्हाला बस कोणाची बराबरी माझ्यासोबतच करायला पाहिजे तुम्ही. एवढी चांगली आहे मी. मला कोणीच खराब नाही म्हणत म्हटलं तुमच्याशिवाय. हो माहित आहे मला कोण चांगलं म्हणते ना कोण वाईट म्हणते तर. आणि काऊन ते मेकअप कोण काढून ठेवलं? साजरी तर दिसून राहिली होती. काय आता बहिणीला डोक्यावर वजा असल्यासारखं वाटतं मला ते केस म्हणजे. त्याच्यापेक्षा तर आता चांगलं वाटून राहिलं. आता अशीच राह तुम्ही. मला काही चांगलं नाही लागत ते. बरी आहे बापा राय. कशी राय काय म्हणू मी तुले? काही म्हणून अर्थ तरी आहे का तुले? जिथं ऐकलं तिथं म्हणणं पुरते. जिथं ऐकतच नाही काही तर काय म्हणा बाबा त्या व्यक्तीले. का होत हे इन नाही म्हणे काय पोराचं घरदार गिरदार पाहासाठी मायबाप याले नाही पाहिजे का ते ना आता? का डायरेक्टच लग्न जोडून घेतलं बाबा घरदार पाहत नाही काही नाही पाहत म्हणून. येईन ना आता बाई. आता येते ना ते उद्या येईन ना. त्यानं सांगितलं ना येतो म्हणून आम्ही. हा आणि काय माहित बाबा आता काय बोलते काय नाही त्याचं त्याला माहित. आता उद्या जाऊन पाहा लागेल ना मला. आता जाजो नको तू. आता मी जाईन. असं कसं आहे त्या बाई मी बैठकीत होती आणि आता मी जाऊ नाही? हा भल्ले हुशार आहे तुम्ही तर. मीच जाईन म्हटलं. तुम्ही आल्या तरी चालते नाही आल्या तरी चालते. तुम्ही बी चालता लागन तर. पण माझं कामच आहे म्हटलं तिथं. तुम्ही नाही बोलावं ना तरी ते लोक बोलावते म्हटलं. अगं तुला वैखतही नाही ती आता. आता बाई मग मी तशीच करून जाईन ना कालच्या सारखी. मग ओळखणार नाही काय? काय बोला बाबा तुझ्यासोबत? कोण बोलन एवढं मोठं? किती बोलतच. चल मी जातो माझ्या खोलीत जरासा आराम करतो आता. अशा आहे आता बाई. बोलणं होत नाही तर कायले बोलाव? मी म्हणतो बोलावंच नाही. अहो मोहिनीताई. अहो मोहिनीताई कुठे गेले तुम्ही? मोहिनीताई. अरे या साड्या तर माझ्या आहेत ना. या साड्या इकडे कशा काय आल्या? ते पण मोहिनीताईच्या रूम मध्ये. मी तर नाही आणून ठेवलेल्या. मग कशा काय आल्या या साड्या इकडे? विचारावं लागेल मोहिनीताईला. अरे फसला माणूस आता. हिने साड्या पाहिल्या काय? झालं आता आपले पोल खुलली. साड्या तर गेल्या पोल खुलली. मोहिनी चोर आहे म्हणून. परी काय करून राहिली इकडे? अरे मोहिनीताई आल्या का तुम्ही? मोहिनीताई तुम्ही रूम मध्ये नव्हत्या ना? मी आले तुम्हाला खूप द्यायची आवाज देत होते पण तुम्ही आलाच नाही. बरं मोहिनीताई या साड्या तर माझ्या आहेत. ह्या कुठे मिळाल्या तुम्हाला? आणि माझ्या रूम मध्ये का नाही त्या साड्या? तुमच्या रूम मध्ये कशा काय आल्या? मी तर कधी आणल्या नाही इकडे ह्या साड्या. हो तेच तर विचारत आहे ना मी तुम्हाला की या माझ्या साड्या आहेत. आणि कुठे मिळाल्या तुम्हाला ह्या? माझ्याकडे बिल पण आहे याचं. तुला काय म्हणायचं आहे? मी काय साड्या चोरल्या काय ह्या? हा मला कुठं ना कुठं दिसल्या असं उचलून आणल्या मी. अरे त्या दिवशी तिथे पडल्या होत्या धुवाच्यासाठी कपडे नेले की नाही वॉशिंग मशीन जवळ. तर तिथे ह्या दिसल्या मला गठ्ठाच्या गठ्ठा. म्हटलं बरं ह्या तर साड्या नवीन आहे म्हटलं. परिचय असेल म्हटलं ह्या साड्या. वैशाली ताईजवळ एवढ्या महागाच्या साड्या नाहीये म्हटलं. माझ्याजवळ नाहीये म्हटलं. मग तू घरी होती नाही तर मी माझ्या रूम मध्ये आणून ठेवून दिल्या. मला जर ठेवायच्या असते तर मी कपाटात लपून नाही ठेवल्या असते काय? नाही मोहिनीताई मी कुठे तुम्हाला म्हटलं असं की तुम्ही चोरल्या म्हणून. तेच मी विचारते तुम्हाला की ते कुठे मिळालं तुम्हाला? आणि वॉशिंग मशीन जवळ कशा काय गेल्या त्या? मी तर कपडे धुवतच नाही. मग विषयच कशा काय आला वॉशिंग मशीन जवळ जायला? हा कोणीतरी काहीतरी काड्या केल्या असतील किंवा नेऊन टाकल्या असतील माझ्या साड्या तिकडे. तुम्हाला वाटलं का असं की मी तुम्हाला चोर म्हटलं म्हणून? मला कायले चोर म्हणशील तुम्ही? चोरल्याच नाही तर. मला सांगा मोहिनीताई तुमच्या रूम मध्ये साड्या आल्या कशा माझ्या? हे खोटं आहे. हे साफ खोटं आहे की वॉशिंग मशीन जवळ मिळाल्या म्हणून तुम्हाला साड्या? कारण मी तिथे कधी गेलीच नाही. मग या साड्या कशा जातील तिथे? पाय आहे का त्यांना? हे पाय तुझ्या साड्या होय ना घेऊन जाय तू. मला काही तुझ्या साडीची गरज नाहीये. लय साड्या आहे म्हटलं माझ्याजवळ. माझ्या नवरा मला घेऊन देते त्यापेक्षा चांगल्या. महागाच्या नसल्या म्हणून काय झालं? लय साड्या आहे माझ्याजवळ. त्याच पाहिल्या काय साड्या? मी पाहिल्याच नाही का कधी? हो घेणार आहेच मी. कारण माझ्या ह्या खूप महागाच्या साड्या आहेत. मी त्या दिवशी इतक्या बघितल्या ब्लाऊज टाकायसाठी तर मला साड्या दिसल्याच नाही. मोहिनीताई मी माझ्या रूमला कधी लॉक लावत नाही. हा उघडेच असते. आणि या साड्या बेडवरच होत्या म्हटलं. तशाच तुम्ही उचलून नेल्या त्या. हो मोहिनीताई चोरल्याच तुम्ही. आहेच तुम्ही चोरच आहे म्हटलं. हा माझ्या साड्या गेल्या कशा इकडे? जास्त नको बोलू परी. सांगून देतो तुले त्या बापाच्या घरी बोलजो एवढं. इथं बोलायची गरज नाही आहे म्हटलं. माझा बाप काय नाही तुम्हाला काय गरज आहे? आणि का बोलत आहे तुम्ही मला एवढं?
म्हणजे माझ्याच साड्या चोराल? आणि मी तुम्हाला विचारलं तर मलाच तुम्ही उलटा बोलाल. हे कुठलं नाही आहे मोहिनीताई? लयच तोंड फुटलं व तुले तर. हा, तू तर बिलकुल बोले नाही, गरीब गाईसारखी उभी राही. मोहिनीताई, मला सगळं बोलता येते म्हटलं. फक्त ना मी बोलत नाही कोणाला. आपल्यापेक्षा मोठा आहे ना त्याचा मान करते. पण तुम्हाला ना मान घेण्याची बिलकुल सवय नाहीये. हा, कशाला चोरायच्या कोणाच्या साड्या? मी चोरते का तुमचं? मला तर काही गरज नाहीये म्हणा कोणाचं घ्यायची. पण मी कधी लक्ष तरी देते का तुमच्या वस्तूकडे? किती सगळ्या वस्तू अशा पडल्या राहते तुमच्या, पण मी कधी लक्ष देत नाहीत म्हटलं. आणि तुम्ही असे चोरपणा बरोबर नाहीये मोहिनीताई. आणि ते पण आता तुम्ही आई होणार आहे. हा, तुमच्या बाळावर काय संस्कार पडणार अशाने? माझ्या बाळावर जायची गरज नाहीये, तुला सांगून दे तुम्ही. हो, त्यासाठीच म्हणत आहे मी की तुमच्या बाळावर संस्कार चांगले व्हायला पाहिजे म्हणून. नाही तर जशा तुम्ही करता ना तसंच करणार तो. मला सांगण्याची गरज नाहीये तुले. त्यापेक्षा लय हुशार आहे म्हटलं मी 10 पटीनं. हा, अशीच नाही चालवत म्हटलं घर, अशीच नाही फिरवत सगळं. चालली मोठी इथं शिकवायला मला. आली का नाही आली 2 दिवसाची. स्वतः तर काय म्हणते तर पळून गेली होती दुसऱ्या पोरासोबत नवऱ्याला टाकून. आता गोष्टी शिकून राहिली का इथं मला? मोहिनीताई, बाकीचं जुनं काढण्याची काही गरज नाही तुम्हाला. हा, जे झालं ते झालं. ते विसरायला मी स्वतःला भाग पाडत आहे म्हटलं. आणि तुम्ही मला परत परत तेच गोष्टी आठवण देत आहेत म्हटलं. हा, म्हणजे तू काढू शकतो मागचं समोरचं सगळं, मी नाही काढू शकत. नाही, मला तुझ्या घरी नाही वाटते काढायची. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. मी माझ्या साड्या घेते आणि निघते इथून. निघ ना. तर कोण म्हटलं तुला इथंच थांब म्हणून? मी काय बनावले आली होती माझ्या खोलीत येच काही करून म्हणून? चालली मोठी इथंच आली आणि मला शिकून राहिली. परी, काऊन काय झालं? काऊन भांडून राहिले दोघी जणी? काऊन ते मोहिनी एवढी जोरा जोरानं बोलून राहिली? मी आली आता खोलीतून. मी म्हटलं काय झालं, जराशी झोपली होती, जरासा डोळा लागला मटकस असा, आला बापा आवाज. काय जराशा घराला शांत नाही राहू देतो तुम्ही? परी कुठे चालली? साड्या घेऊन विकायला चालली काय? काय माहित बा, मला नाही माहित विकायला घेऊन चालली का कुठे चालली. तर साड्याचा गठ्ठा दिसून राहिला फक्त तिच्या हातात. सासूबाई बघा ना, या मोहिनीताईंनी माझ्या साड्या चोरून घेतल्या म्हटलं. मी 5-6 दिवस झाले किती शोधत आहे त्या साड्या. आणि मला काय म्हणत आहे की मला तिकडे वॉशिंग मशीनच्या इकडे ना या साड्या धुण्याच्या कपड्यात सापडल्या म्हणून. तुम्ही बघा ना, मी जाते का कधी वॉशिंग मशीन कडे? मग माझ्या या साड्या तिकडे जातील कशा? मी आता आणलेल्या आहेत म्हणते या साड्या. आणि बरं साड्या आणल्या ना तर यांना पण माहिती आहे सुमितजींना. आहे ना सुमितजी, आपण त्या दिवशी साड्या आणल्या नाही. आणि या साड्या माहिती कुठे होत्या? मी शोधत आहे ना. मोहिनी त्याच्या रूम मध्ये त्यांच्या बेडवर होत्या. काय करू परी, तिच्या समोर तर हार मानली बापा मी आता. काय बोलू मी तिला ना, काय म्हणू तिला? सकाळीच म्हटलं जाऊ नको, तर त्या गण्याच्या सोयरीकीत गेली बापा. मॅच जोडली करून राहिली होती. आता घरी आली इकून तिकून, तर आता ह्या कारनामा केला हिनं साड्या चोराचा. काय झालं गड्या? आता घर शांत होतं सगळं, घरी कोणी होतही नाही. कपडे टाकायला दिली मी, कपडे टाकून आली फक्त खाली. तेवढ्या वेळात एवढे लोक जमा झाले घरात. काय केलं आता मोहिनीनं? काय झालं बापूजी? काऊन सगळे एका ठिकाणी जमले? काय माहित बा वहिनी, आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही आता चालू, बाबा मी ह्या सुमित, आम्ही आता चालू. आई मोहिनी आणि ते परी यायचं चालू आहे. काय होईना काय नाही, तर साड्या चोरल्या चालू आहे. त्या दिवशीची गोष्ट होईये. परीनं ठेवल्या होत्या तिच्या बेडवर. मोहिनीनं उचलून आणल्या, मी आता पाहिलं म्हणा. पण आता काय करू, मोहिनी पडली एकटी. आता साईड घेऊ काय मोहिनीची? एखाद्या वेळेस घ्यायला लागेल, ते तरी माझ्या कामात पडते. परी तर काही कामात पडणार नाही. आता बाई खरंच ह्या साड्या म्हटलं तिकडे कपडे धुवायला नेले असं, हिनं नेऊन टाकले असं. तसं मी बापूजीचे हिचे कपडे होते का नाही त्या दिवशी, तर सगळ्या कपडेत म्हटलं ह्या साड्या होत्या. गठ्ठाचा गठ्ठा तिथे मला भेटल्या. मग मला माहित होतं का ह्या परीच्या वय म्हणून आपल्याजवळ ह्या साड्या आहे नाही. वैशाली ताई निघालत म्हटलं अशा साड्या, आणि मी निघालत अशा साड्या. मग कोणाच्या असं म्हटलं ह्या साड्या, ह्यावर म्हटलं परीच्या महागाच्या साड्या. म्हटलं चला तर नेऊन ठेवून देतो म्हटलं, म्हणून माय खोलीत आणून ठेवून दिल्या मी. मग तेव्हापासून आता बाई माय खोलीत तिथंच होत्या बेडवर. तर मी काही कपाटात थोडी ठेवल्या, चोरून ठेवल्या असत्या, लपून ठेवल्या असत्या तर कपाटात ठेवल्या असत्या. हे मला तेवढ्या गोष्टीसाठी चोर करून राहिली. चोर होई का मी? हा, मला भेटत नाही साड्या? माझ्या नवरा घेऊन नाही देत काय? नसं नाही घेऊन देत, हाय माझ्या नवरा कंजूस. पण मी अशा चोरत नाही म्हटलं. माय बिन माना लागून मोहिनीले कधी माझी तारीफ करते आणि कधी काय बोलते काही समजतच नाही. तिचं तिला समजते का नाही समजत. चांगली बोलते ना वाईटही बोलते. नाही आई, असं नाही झालं. ते या साड्या मी कपड्यात टाकल्याच नाही. या साड्या माझ्या बेडवरच होत्या म्हटलं. या साड्या मोहिनीताईंनी नेल्या म्हटलं उचलून. हा, कारण मला माहित आहे की या साड्या बेडवर होत्या. मी ब्लाऊज टाकायला जाणार होती याची शिवायला. विचारा सुमितजींना, आहे ना सुमितजी, आपण जाणार होतो ब्लाऊज टाकायला. हा, त्या दिवशीच्या साड्या गायब झाल्या म्हटलं. मी ना पूर्ण कपाट पण शोधलं, पूर्ण घर पण शोधलं, कुठेच्या साड्या मला मिळाल्या नाही म्हटलं. आणि आज मी मोहिनीताईशी बोलायला गेली फक्त, तर मला या साड्या त्यांच्या रूम मध्ये दिसल्या. मग मी नाही म्हणणार का? तुम्हीच सांगा, मी काय म्हणणार याच्यावर? काय अर्थ पकडणार या गोष्टीचा? मग यांनी चोरल्या म्हणणार ना, म्हणून म्हणत आहे मी. साफ म्हणत आहे की या चोर आहे म्हणून मोहिनीताई. आई बरोबर आहे. त्या दिवशी आम्ही गेलो होतो साड्या आणण्यासाठी, त्या दिवशी आणल्या ह्या साड्या. 8 दिवस झाले. मग परी म्हणे आपण जाऊ म्हणे, तर तेव्हा तिला हे सापडल्याच नाही. तर मग खूप चालू होतं घरात, सारं घर पाहिलं तिने इकडलं तिकडे, पण तिला कुठंच नाही भेटले या. हा, म्हणजे बापूजी तुम्ही म्हणा ना मला चोर आता तुम्हीच राहिले म्हणायचे. हा, परीनं तर म्हणूनच घेतलं, बाकीचे सगळेजण म्हणून घ्या आता. बरं परी, ठेव आता त्या साड्या घरात ठेव. आणि लय झालं असं आता चोर हे ते घरातल्या वस्तू असते, घरातले लोक असते. एवढं बोलण्याची काही गरज नाही आहे. चल ठेव बरं आपल्या रूम मध्ये त्या साड्या ठेवून दे.
एवढं काही आता एवढा मोठा इश्यू करू नका एवढ्या गोष्टीचा. मी कशाला इश्यू करत आहे सुमितजी? तुम्ही पण मलाच बोलता का उलटे? हा, तुमच्या वहिनीला समजून सांगा ना काही. असे चोरपणा चांगला नाहीये ना. घरातल्या व्यक्तींचं काहीतरी चोरणं चांगलं आहे का? अरे आहेस ते तशी मोहिनी. काय करू आता, बायको जरी होई माई, पण मी काही बोलू नाही शकत राजा. मागं तिने माझे पैसे चोरले होते म्हटलं. हा, आहेस ते तशी. घेतलेही असं चांगल्या वाटल्या असं तर तशी ते परीचा जरासा हिरसच करते. राजेशजी, एखाद्या वेळेस तर बायकोची साईड घेत जावं. निरे भावाचे कान भरून राहिले तिकडल्या तिकडे. हा, कधी तर म्हणत जा का नाही माझ्या बायकोनं असं केलं नाही म्हणून. सगळे लोक आपल्या बायकोची साईड घेते म्हटलं, पण पहिला माणूस पहिला जगातला का स्वतःच्या बायकोच्या विरोधातच राहते. मोहिनी करतं काय असे कामं? मी म्हणतो काय तुला मला बिलकुल पटत नाही असे कामं केलेले, पण तू करतं शेवटी तसंच. तुझ्या मनाला जसं पटते तसं. अरे बा, मी आता काय सांगू? मी घेतल्याच नाही ना, मी चोरल्या नाही. चोरल्याच नाही त्या मला दिसल्या, फक्त उचलून आणून ठेवल्या. नाही आणल्या असत्या कधी तर पुरलं असतं, मशीन मध्ये टाकून द्यायला पाहिजे होत्या आणि धुवून टाकायला पाहिजे होतं त्याला. आता पाय तुमचं तुम्हाला दोघीले माहित काय खरं ना काय खोटं. आता आम्ही काय नाही करावं बाबा? तूही सून ना तेही सून. हा, इले बोलला तर तिले राग, ना तिले बोलला तर इले राग. त्याच्यापेक्षा आता जे झालं, जे निपटलं ते निपटू द्या आणि चला आपापल्या खोलीत जा. आता तुम्ही आपापले कामं पाहत जा आणि कामं करत जा. एक एक टाइमचा स्वयंपाक करत जा. हा, नुसतं ह्या फालतूच्या गोष्टीत लक्ष देता. जराशी कामं करत जा घरातले. मोहिनी, जराशी कामावर ध्यान दे. हा आता बाई, कामाचंही मलेच म्हणा. हा, काही झालंय घरात तर मलेच म्हणा. तिले कायले म्हणता? ते तर तुम्ही लाडासाठीच आणून ठेवली आहे घरात, फक्त आयतं खायसाठी. म्हणजे आम्ही करतो आणि ते खाते. बघा सासूबाई, किती हेवा करतात ना माझ्या. हा, आणि मग काय म्हणतात की मी कशाला करते, मी कशाला म्हणते, मी कशाला चोरते. बस यांना एवढंच बोलायला येते, काम करायला येत नाही म्हटलं. आणि मी करते ना, मला काम करू देत नाही म्हटलं. माझ्या मधामधात करतात म्हटलं. आणि आपण शिकवायला काही म्हटलं ना तर मला उलट शिकवतात. अहो, तर तुला शिकता नाही येत काय त्या वैशाली जवळून? तिला म्हणावं का शिकव म्हणून. हा, जो सरकार त्याच्याजवळ जाऊ शकता ना तू. तुला तर उलटच लोक पटते. बरं झालं असं तुमचं आता साडीचं महाभारत. तसं लगा आपापल्या खोलीत व्हा. इथं जास्तीचे हे नका करू. हा, लय झालं तुमचं आता. किती वेळेस ऐकून राहिलो. साड्या नुसल्या त्याच्यासाठी भांडून राहिल्या घरातल्या घरात. तसंच आहे मामाजी ते. जो बोलते का नाही त्याचं तोंड दिसून पडते, आणि जो बोलत नाही चुपचाप राहते ना तो भल्ला चांगला राहते. आता पहिले तसंही की नाही, मी बिलकुल आवडतच नाही. मलाच बोलत राहते आता बाई कधी. सांग बापा आता काय बोलावं हिच्यासोबत. हा, कोण्या देवाजवळ न्याविले आता सांगाले. हा, मी कायले बोलू बापा हिले? हे फालतूचे धंदे करत राहते ना, मायावर आणून पाडते काय आता. आता बाई जाऊ द्या ना, आता जे झालं ते. आता काय लेख्या गोष्टी नवीन करता अजून. हा, काही गरज नाही ना आता हे करायची. बस करा आता, झालं असं. झालं गेलं, पार पडलं, झाली असं चूक तिची. आता बाई तशा त्या साड्या माहिती तिकडेच होत्या वॉशिंग मशीन जवळ. त्या दिवशी मला दिसल्या होत्या. मी म्हटलं धुवायलाच टाकल्या म्हटलं परीनं, फक्त मशीन मध्ये मी टाकल्या नाही. म्हणून त्या मोहिनीला दिसल्या तर मोहिनीने उचलून आणल्या इकडे. एवढंच झालं, बाकी काही नाही. तिनं चोरल्या गेल्या नाही, चोर नका म्हणू तिले. एवढी काही बेकार नाहीये मोहिनी. वहिनी जाऊ द्या आता. तिच्या इकडून मी माफी मागतो तुम्हाला. अन चूक झाली तिची. बापूजी, मी ह्याच सांगण्याचा प्रयत्न करून राहिले किती वेळचा. हा, तुम्हाला वैशाली ताईवर किती भरोसा आला. मी एवढ्या वेळची सांगून राहिली तर माझ्यावर कोणाला भरोसाच नाहीये. चला सगळे देत नाहीच आहे, पण स्वतः माझ्या नवऱ्यालाही नाही म्हटलं माझ्यावर भरोसा. ते तर माझ्यावर कधीच भरोसा करत नाही. आणि आता बाई तर बिलकुलच करत नाही. आता बाई तर असं वाटते काही झालं थोडंसं घरात वाईट का मोहिनीनंच केलं बा. जाऊ देवा मोहिनी, आता बस कर. वैशाली ताई, तुम्ही होय म्हणून आज माझ्यावरचा आरोप हे झाला म्हटलं. नाही तर सगळेजण मलाच दोषी ठरवून राहिले होते. चोर आहे, चोरी केली काय मी बापा. हा, त्या साड्या उचलून आणल्या तर चोरी केली म्हणते. बरं जाऊ दे आता, झालं ते झालं. सांगतो तिला समजून. आता मी नाही सांगत आता बाई तिला समजून. जोपर्यंत ते मला माफी मागत नाही का नाही, तोपर्यंत मी एकही काम करत नाही घरात. आणि मी बोलतही नाही कोणासोबत, आणि मी जेवतही नाही म्हटलं. आता बाई बेकार वाटलं तिला. आता एवढं बोलले का नाही तिला सगळेजण, लय बेकार वाटलं तिले. अरे राजेश, जाय जरासं समजाव तिले. अन काय म्हणते, जाऊ दे, झालं म्हणा, जे झालं ते पार पडलं म्हणा. आता बस कर म्हणा. हा बाई ठीक आहे ना. नमस्कार आपली युट्यूब फॅमिली, माझे सगळे बहीण भाऊ. आता पहा, असं राहते घरातल्या गोष्टी. असे घरातले लोक बोलते. चला आपण की नाही आता भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीच्या चॅनलले लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, आवर्जून पाहत जा. कारण मोहिनी रोज तुमच्यासाठी खूप मेहनत करते बरं. आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली, ते पण पाहत जा. शांताबाईचे मस्त व्हिडिओ भेटते तुम्हाला त्याच्यात. ते पाहून तुम्हाला मजाच येईल म्हटलं. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये भरपूर नावं टाका. आज उद्या आपल्याला कमेंटमध्ये नावं घ्यायची आहे बरं. मग म्हणता तुम्ही मी सुटली. कोणी सुटू नका, सगळेजण मला नावं टाका. मी एकाचंही नाव सोडत नाही म्हटलं. जमे तोपर्यंत मी सर्वांची नावं घेते. पण मला नावं दिसले नाही तर मग मी काय करणार, ते तरी तुम्ही समजून घेत जा बा. आज तुम्ही मला सर्वजण, माझे जेवढेही सबस्क्रायबर बहीण भाऊ आहे, सर्वजण मला पाहणारे, सर्वजण आज आपापले नावं टाका. मी सर्वांची नावं घेणार उद्या. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आपल्या नवीन व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. चला मग भेटू आपण आता. बाय बाय.